शिवशक्ती चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर आता कोणत्या सिच्युएशनमध्ये एखाद्या परिस्थितीमध्ये जर अडकलेला असाल आणि तुम्हाला वाटत असेल की त्याच्यामध्ये काहीतरी चांगले बदलाव व्हायला हवेत, तर त्या कोणत्या गोष्टींमुळे बदलाव होतील तर त्याच्यासाठी आज मी तुम्हाला रीडिंग देणार आहे। तर एनर्जी एक्सचेंजसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण एनर्जी एक्सचेंज झाली तरच मी तुमची एनर्जी इथे कॅच करू शकेल आणि तुमच्यासाठी इथे गायडन्स येऊ शकेल गाईज। अजून एक कार्ड घेऊया। तर तुम्हाला तुमच्या कोणत्या गोष्टी बदलायला पाहिजेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जाऊ शकता। तर त्या अशा आहेत की तुम्ही थोडं नम्र व्हायचं आहे स्वतःविषयी। ओके, नम्र व्हा, थोडंसं स्वतःची काळजी घ्या, स्वतःला विचारा काय हवंय काय नकोय लाईफमध्ये पुढे। कारण इथे असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या ज्या प्रायोरिटीज आहेत तर त्यांना तुम्ही रिस्पेक्टफुली पाहायला पाहिजे। तुमच्या काय प्रायोरिटीज आहेत त्या, कारण काय होतं इथे की तुम्ही स्वतःला विसरून दुसऱ्यांची काळजी घेणं, दुसऱ्यांच्या प्रायोरिटीजला जास्त महत्त्व देणं, दुसऱ्यांसाठी जगणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फॉलो करतायत। पण ह्याच्यामुळे तुम्ही तुमच्या प्रायोरिटी काय आहे, तुम्हाला काय हवंय काय नको, या सगळ्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष झालेलं आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्टक आहात। आत्ता सुचत नाही आहे काही की काय करायला पाहिजे, ह्या गोष्टी बदलायच्या आहेत मला माझ्या आयुष्यात, पण त्या का बदलत नाही आहेत, हे जर तुम्हाला प्रश्न पडत असतील तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीजकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःकडे लक्ष द्यायला हवं आहे आणि त्या प्रायोरिटीजला तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे। कारण तुमच्या जरी त्या प्रायोरिटी असल्या तरी त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याही खूप गरजेच्या आहेत। हे तुम्ही त्या प्रायोरिटीजच्या बाबतीमध्ये असं विचार करणं फार गरजेचं आहे। बरं, आता ह्या प्रायोरिटीज आहेत, तुम्ही केल्यात, त्याची लिस्ट केली तुमच्या प्रायोरिटीजची, किंवा तुम्ही ठरवलं की बाबा ह्या माझ्या प्रायोरिटीज आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करा प्लीज। थँक्यू।